ही घरी आहे हम्म, आणि ह्या गऱ्या आहेत. हम्म, ही 6 नंबर घरी आहे, ही 8 नंबर घरी आहे. हम्म. अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे. बघूया आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय का. हो, चढले मासे चढून झाले आहेत, पण आता जे बंधाऱ्यात राहिलेले मासे असतात ते आपण आज पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं. आणि आता आपण चाललोय खेकडे पकडायला, कुर्ली पकडायला. काका आपल्याकडे कोणत्या वस्तू आहे ही? हे खेकडा पकडण्यासाठी स्पेशल बनवली जाते. त्याच्यामध्ये आतडे, कोंबडीचा आतडे टाकायचे. फायनली गाईस आपण आलो नदीवर आलोय मासे पकडायला. तो घरीच्या साहित्याने आपण मासे पकडणार आहोत. खेकडे गावले दाखवा जरा. खेकडे बघा. हो 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 हो. Finally एक मासा भेटला खूप प्रयत्नानंतर. अरे ओ हो 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 हो. अरे अरे अरे. मी आलोय कोकणाच्या गावी आणि कोकणात ना मुसळधार पाऊस पडतोय. आता थोडासा हलका बारीक पडतोय, पण सकाळपासून ना धोधो पाऊस पडतोय. आणि कोकणात ना पावसातून येण्याची मजा काय असते माहितीये? चढणीचे मासे किंवा पावसाचे मासे. तर आता मी चाललोय प्रेम सोबत कुठे हडपीडला चढणीचे मासे पकडायला. तर मी आलोय प्रेमच्या गावी कुठे कोशी देवगडला. आणि मी चाललोय हडपीडला मासे पकडायला, पावसाचे मासे पकडायला किंवा चढणीचे मासे पकडायला. चला मी खूप एक्साइटेड आहे. पुन्हा एकदा मी आलोय कोशी देवगडला प्रेमकडे. आणि वातावरण बघा. आता जस्ट ना मी सांगू तुम्हाला 2 दिवसानंतर मी आज पहिल्यांदा ना सूर्य बघतोय हलकासा दिसतोय. नाहीतर ना भाई कंटिन्यूस पाऊस पडतोय. आणि वातावरण बघा भाई 4 वाजले त्याचे आणि मस्त हिरवगार झालंय. अजून हिरवगार होणार आहे. जसा अजून पाऊस पडेल ना तसा अजून सर्व हिरवगार होईल, परिसर होईल. चला मग आता आपण जाऊया कुठे हडपीडला निघूया. आणि हे बघा हे गरी म्हणजे फिशिंग रॉड, देसी फिशिंग रॉड. तुम्हाला नंतर सगळं दाखवतो मी. पाऊस ना कमी झाला तर पटकन ना प्रवास करूया. सो गाईस आता मी आलो कुठे म्हणजे हडपीडचं जे दत्तांचं मठ आहे ना तिथे चालू आहे. इथून थोड्या पावलावर ना स्वामींचं मठ आहे. आणि माझ्यासोबत आहे प्रेम आहे. आणि प्रेमनी ना एक देसी जुगाड घरी ना ते बनवलंय, म्हणजे फिशिंग रॉड आहे देसी मधला. ही घरी आहे. ह्याला तंबूस लावलाय हा. बरं. आणि हा तंबूस तंबूची पॉवर असते 80 पॉवरचा तंबूस आहे. हम्म, आणि ह्या गऱ्या आहेत. हम्म, ही 6 नंबर घरी आहे, ही 8 नंबर घरी आहे. हम्म. आणि ते शिसं लावलंय. शिसं डुबण्यासाठी लावतो आपण, ओके. जेणे की ते बुडलं पाहिजे आणि त्याला असं वरती तरंगलं पाहिजे घरी, हम्म, की आपण त्याला मासा लागेल. बरं. आणि अशा प्रकारे आपण हे तयार केलेलं आहे. बघूया आपला प्लॅन सक्सेसफुल होतोय का. बरं चालेल. चल ह्याच्या आधी तू केलेस ना, पकडलेस ना मासे? पकडले आहेत पण अजून आपले गांडूळ तयार झाले नाही आहेत. तर आपण आज माशाला सुकट लावून व्हिडिओ करणार आहोत. बरं हे बरं आपले हे करणार आहोत, करवणार आहोत. बरं. बघूया. चला पहिला प्रयत्न आहे सुकट लावू ना मासे, सुकट लाव. सुकी मच्छी. बघूया भेटतात की नाही मासे. या. आणि अजून भाऊ पण येतोय ना तुझा? हो नाही, ह्यो मामा येतात. मामा येतोय ना? मामा त्या मोठ्या नदीत जाऊचा त्या. चालेल चल जाऊया. तोपर्यंत आम्हाला गाडी आम्ही इथेच पार्क केली आहे. सो गाईस आता पण आलो आहे, एक वहा आहे तिथे आलो आहे. आणि हा इथे कसं बंधारा आहे, इथे आपण पकडणार मासे. भेटतात का बघूया मासे. हो, चढले मासे चढून झाले आहेत, पण आता जे बंधाऱ्यात राहिलेले मासे असतात ते आपण आज पकडण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं. बघूया आपल्या प्रयत्नांना यश मिळतंय का. सो गाईस आता कसं की पाऊस ना खूप पडतोय कोकणात, खूप पाऊस पडतोय. तर मासे ना चढून झाले आहेत. तर हा ना बंधारा आहे, ही वहा आहे. तर इथे जे मासे असतील ना अडकलेले ते पाहूया आपण, आपल्याला भेटतात का ह्या घरीच्या माध्यमातून. हा आपला चारा आहे. बरं हा चारा आहे ना, हा माशांना चारा म्हणून लावला आहे. या. बघूया प्रयत्न करूया मासे भेटतात की नाही. आणि आपली ही घरी आहे. थांब, 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 थांब. चारा लावून दे. चारा ना, चारा लावून झालेत. आता आपण ना घरी पाण्यात सोडतो आहोत. बघूया मासा सापडतो की नाही, भेटतो की नाही. पाऊस पण सुरुवात झाली यायला. आणि आम्ही ना बऱ्याच वेळा जरा लावून ठेवलेलं घरी. बघूया मासा आता भेटलाय की नाही. नाही ना, पाऊस पण ना सुरू झालाय. आणि ना घरी असते ना त्याला मासे लागत नाही आहेत. सुकी मच्छी लावली होती ना त्याने मासे लागत नाही, त्याला मासे लागत नाहीत. जरा तर घरातून आम्ही पीठ आणलंय. आता पीठ लावून बघूया मासे लागतात की नाही.
ते पीठ जरा भिजवूया. आणि ओव्हरफ्लो झालाय माहिती आहे, बंधारा ना ओव्हरफ्लो झालाय. पाऊस ना भाई कोकणात खूप जास्त पडतोय. आणि बघा प्रेमचे सगळे मित्रमंडळी पण येत आहेत, मामा पण येतोय प्रेमचा. चला खूप मजा येणार आहे मासेमारी करायला, थंडीचे मासे किंवा पावसाचे मासे पकडायला. कुर्ली पकडणार आपण, कुर्ली पण पकडायची आहे. चला. पाऊस पण सुरू झाला आहे मोठा आणि प्रेमचे मामा मी पण आलेत, सगळे आलेत. चला. चला चला मासे पुढे. माझे पकडू, खेकडे पकडू. कालपासून त्यातली काळी आम्ही एवढे काळी पकडले. हे काय झोडके काय म्हणतात? एकदम शार्प. हे बघ, हे डेव्हलपमेंट आम्ही केला म्हणजे कसं पर्यटक पण आले ना, त्यांना आपल्या गावाचा विकास वाटला पाहिजे. काहीतरी बरोबर. स्वच्छ. बघा एवढे स्वच्छता कुठेही भेटणार नाही. बरोबर. कुठे नाही. आम्ही स्वच्छ करतो. हे सर्व आम्ही बंधू आहोत, कदम बंधू. गाईस हे बघा, ह्याने कालच मासे पकडलेत, दाखवतात ते किती मासे पकडलेत. आणि पाऊस मस्त पडतोय. ते तर पाहिजे ना रे, नॅचरल आहे. पाऊस बघा किती पडतो, बनवून जोरात दाखवायचं पडतोय. नाहीये. जे आहे ते नॅचरल, जे आहे ते रिअल आहे. काही लोक रील ना फक्त सराउंड करतात. हे तू बोल ते बोल, आपल्याकडे ते नको आहे. आपल्याला नॅचरल जे आहे ते समोर जबर आहे ते. आणि मासे बघा. हो हो. हा कोणता मासा आहे मोठा? त्याला काळी म्हणतात. वेगवेगळी नाव आहेत. बरं. वेगवेगळ्या पद्धतीने असतात. हे कुठे पकडलेले मासे? इथेच. महिला का नाही भेटत आहेत? आम्ही काल हे आणलं, नेट आणलेला. अच्छा, जाई. एक अँबिशन लागतं. कुठची गोष्ट करायला चला पकडूया मग. असं देव घेऊन नाही लागत. मनाने ये कर. त्यांची पण इच्छा होती की आमच्या पोटात जाऊ. ठाणेश्वर बघा पाठी, ठाणेश्वर इथे आहे. देवगड मुंबई. कोकणातला मुसळधार पाऊस पडतोय आणि आता आपण चाललो आहे खेकडे पकडायला, कुर्ली पकडायला. तर चला तुम्हाला सर्वांना माहिती दाखवतो, माहिती देतो. आणि आपल्यासोबत काका आहेत. काका, आपल्याकडे कोणता वस्तू आहे ही? खून बोलतात त्याला, खून. त्याला खून म्हणतात का? एक्झॅक्टली याचं काय वर्किंग आहे, कसं वर्किंग आहे? हे खेकडा पकडण्यासाठी स्पेशल बनवली जाते. बरोबर. त्याच्यामध्ये आतडे, कोंबडीचं आतडे टाकायची, ही बांधून. इथे आतड आहे का कोंबडीचं? हा, इथे आतडे आहे बांधलेलं. अच्छा, ठीक आहे. ते बघा कोंबडीचं ना आतडं बांधलंय. मग तिथून ते कसं एंटर करणार? त्यातून आतमध्ये गेल्यानंतर एंट्री केली पुन्हा बाहेर येणार नाही. बरं. अच्छा, नाहीच येणार, नाही अडकतात का आतमध्ये? आतमध्ये जाणार. बरं. आता आपण हे किती तास ठेवणार आहोत लावून इथे? आता टाकणार आणि उद्या सकाळी काढणार. सकाळी. चालेल. बरोबर. त्याला मी लोकांनी शेळ्या टाकल्यामुळे ना डायरेक्ट आम्ही पाण्यात टाकलं का त्या ऑटोमॅटिक बसतात खाली. बरं. अच्छा, खोल मग ते पाण्यामध्ये, हलणार नाही कुठे? खोल पाण्यामध्ये लावावी लागत नाही. बरं. आता किती तास लागते आपल्याला? सकाळी आपल्याला भेटेल ना? तरी 12-1 तास. म्हणजे संध्याकाळी लावायची आहे, ते पण लवकर लावतो आम्ही. बरं. कारण दुसरा प्रोग्राम आहे म्हणून बरं, हे ते लावून आम्ही पुढे जाणार. चालेल. तर आपण ना सकाळी पुन्हा चार चार. तर टोटल आपण ना 4 लावलेत खून वेगवेगळ्या ठिकाणी. तर सकाळी येऊया आणि बघूया कुर्ली सापडतात की नाही. आता आपण जाऊया नदीवर मासे पकडायला. सिरपळवाडीवरून. फायनल लगेच आपण पोहोचलो आहे हडपेडी गावात. पाठीमागे ना पावण्याचं मंदिर आहे, वरची वाडी. सो आता आपल्याला जायचं आहे पाठीमागे. ते समोर दिसत माणसं उभी आहेत, तिथे मासे पकडायचे आपल्याला जायचं आहे. चला. आणि आपल्याकडे बघा देशी जुगाड. घरी बघा किती आहेत, 1 2 3 4 5 घरी आहेत. 5 आहेत, 6 घरी आहेत आणि 5 आहेत रे, 5. गाडी ड्रायव्हर फायनली गाईस आपण आलो नदीवर आलो आहे मासे पकडायला. आणि आपल्याकडे ना ही घरी आहे. सो घरीच्या साईडला आपण मासे पकडणार आहोत. तर पाहूया आपल्याला मासे गावतात काय. आणि लोकेशन बघा गाईस, साधारण ना 1 पुरुष खोल आहे पाणी आणि हा पूल आहे, पूल हलतो पण आहे. आणि ते समोर बघा व्ह्यू बघा, माडांची झाडं आहेत, भारी आहे, मस्त लोकेशन आहे. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे थोडा वेळ. आणि आपल्याकडे ना गव्हाचं पीठ आहे, आपण गव्हाचं पीठ वापरतो. मागे आपण ना
सुकट वापरतो बट त्याला काय मासे लागत नव्हते, बट आता गव्हाचं पीठ वापरतोय. बघूया मासे भेटत आहेत की नाही. हे बघा, संभाळून. ॲक्च्युली आता काही लोक इथे पकडतायत मासे, काही लोक तिथे चाललेत मासे पकडायला, कारण वेगवेगळ्या ठिकाणी चाललेत. आणि तिथे ना आपण खून लावले पुन्हा खेकडे पकडायला, तिथे लावले कुठेतरी. सो ते तुम्हाला मी दाखवतो. ते बघा किती चालू आहे, दिसत आहेत. तिथे ना कुर्ली पकडतायत, बघूया कुर्ली भेटते की नाही. खेकडे गावले, दाखवा जरा. हे बघा आता जस्ट त्यांना गावला खेकडा. हे बघा खेकडे बघा. हो 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 खेकडे बघा. एक वर उचलतो नाही, कसं बघा खेकडे बघा गाईस. नदीमध्ये खेकडे बघा किती आहेत. साधारण किती खेकडे आहेत? 20-25 असतील. अच्छा, किती वेळ लागला तुम्हाला साधारण इथे? किती वेळात पकडा तेवढे? 1.5 तास. 1.5 तास ना. हे बघा खेकडे बघा, असं बघा मस्त मस्त. कसे पकडते तुम्ही खेकडे? आतकडी कोंबड्याची आकडे लो. त्याला मासे पण गावतील ना मग की खेकडे गावतील? गावतच नाही बघ. मासे पण पकडलेत. ह्याने मासे पण पकडले, खेकडे पण पकडलेत. हो, हा कोणता आहे? खवला. खवला. हे मासे बघा गाईस. अजून कोणतं पकडलं? एकच आहे पकडलं का? हे काय सिंगटी. हो हो बरं आहे. हा किती वाजता भेटला लगेच? हे आता भेटला जस्ट. आज जस्ट भेटला का? 2-5 मिनिटं. काय म्हणतो? त्या कोंबड्यांची आतडी येते. बरं. मासे गावतात चांगले. बरं चला. सो आपण गव्हाचं पीठ आणि कोंबड्यांची आतडी पण वापरत आहोत मासे पकडायला. हे बघा इथे कोंबड्यांची आतडी आहे. सो आपण ह्यांनी पण ना मासे पकडत आहोत. आणि ही घरी आहे देसी फिशिंग रॉड. चला हे बघा कोंबड्यांची आतडी बघा. आमच्या मासे पकडायचं साधन. आपण ना कोंबड्यांच्या आतडीने मासे पकडत आहोत. बघूया भेटत की नाही. सर्व ना वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. हे दादा इथे ब्रिजवर आहेत. तो आता ते समोर आहे. तिथे एक जण आहे, इथे 2 जण आहेत आणि अजून सगळे पसरत आहेत असे. आणि एक फोटोग्राफर आपल्याकडे आहे. मासे गावतात की नाही? प्रयत्न चालू आहे. बघू यशच होतो की नाही. बराच वेळ झाला आहेत. प्रेम भाई गावतो की नाही मासा? आमचे दुसरे बंधू तिकडे झोपले वैतागून. ते बघा एकदम येतात 10-12 अजून काय मासे गावात नाही आहेत, कारण बराच वेळ झालाय. माणसं थकली बघा. थकली आहेत बघा माणसं. आवाज घेतला. अच्छा आतडी खायला पण माझा कंटाळला वाटतं. संकष्टी शुक्रवारी होती ना, आज काय प्रॉब्लेम आहे? एक मासा भेटला खूप प्रयत्नानंतर. अरे ओ हो 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 हो. कोणता मासा आहे हा? खवलो. मासा बघा. ए पकड. अरे 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 गेला. अरे पकडा. अरे पकडा मासा. अरे पकडा. अरे काय तुम्ही बाहेर जा पाण्याच्या बाहेर जा. फोटो आम्ही लावलेलं आहे ते उभं राहून. इकडे बघा समोर बघा ना. दाखव. पहिला मासा पकडलेला आहे. त्यांच्याकडे पण आहे. काय झोपून काय भेटला. फायनली ना खूप प्रयत्नानंतर ना 15-20 मिनिटानंतर ना आपल्याला पहिला मासा भेटलाय. तो खवा भेटलाय कोंबड्यांच्या आतडीला. कोणतरी म्हणून कोंबड्यांच्या आतडीला भेटणार नाही, बट भेटलाय. चला अजून प्रयत्न चालू आहेत. काका सापडते मासे? सापडतात की नाही? अरे तू गावातला माणूस तुझ्या त्याला नाही समजणार. नाही ते असं पाक समुद्राचा. जा लवकर आणजा. गाईस पाऊस पण ना आता सुरू झालाय. जोरदार पाऊस पडतोय आणि वातावरण बघा. आणि आता ना प्रेम चाललाय जाई आणायला. बरोबर त्याला काय म्हणतात? पाक आणायला. सो आता मासे तर गावात नाही आहेत. एकच मासा गावला आम्हाला. बराच वेळ झाला, हाफ एन आवर झाला एकच मासा गावलाय. पाक आणून बघूया मासा भेटतो की नाही.
राईस हे बघा, एक खेकडा भेटलाय पुन्हा एकदा, लहान आहे साईजमध्ये. आणि हा गावला आहे आतड्याला ना परत, कोंबड्यांच्या आतड्याला. खेकडे गावत आहेत इथे. मग काकाने ना बरेच खेकडे पकडले 20-25. आणि ते खेकडे अजून एक आहे. चला अजून बघू काय भेटतं का, खेकडे वगैरे भेटतात की नाही, अजून काय सापडतात की नाही. नाही फक्त तिकडेच मिळाले. उचल ना मग, घाबरू नकोस. दे सोड, काठी सोड, खेकडा उचल. हा, बस काय नाही करणार, मागच्या साईडला फिरत नाही ते. खेकडे बघा, तिकडे जा. अरे जाव खेकडे. हे 2 साईडला कडेला बोटं टाक, मागचीच बोटं टाक. पाठून साखरमध्ये जाऊन खेकडे पकडतात. फर्स्ट टाइम खेकडे पकडतात ते, फर्स्ट टाइम पकडतात खेकडे. उचल, उचला? पायामध्ये हात टाकून उचल ना. काय घाबरू नको. नाही नाही घाबरतात काका ते. हे उचल पटकन याला. थांब थांब. अशा प्रकारे साखर साखरमाने घाबरत आहेत. खेकडे पकडू, कुर्ली पकडू, मी पाय ठेवला. नाही जमत आहेत, नाही जमत आहेत. घाल त्याच्या कमरेत पाय घाल, हात घाल. तसं नाही, कंबर पकड त्याची. आता ही गावठी माणसं येईल. हे बघा आणि चप्पल पकडली, चप्पल पकडली. किती, अरे नशीब, बोटा बोट बोट. एक खेकडे पकड. हा बघा, ही गावची माणसं, जास्त वेळ लावायचा नाही. तू माझा जीव घेतला असता. बोट एक ओढला असतं ते. मोडला असत. किती गावले खेकडे? तिकडे जा. खेकडे दाखवा आणि मासे पण दाखवा. आशिदी लावा, तिथे आशिदी आहे बघा. दीपक, जाऊया आपण तिकडे. अरे ते खेकडे तुला उचलतं तरी. माशी बोलते ती, माशी. नाही खेकडेच आहे तिथे. अरे वा, बघा. बाप साईज आहे. मस्त साईज भेटल्या, ही साईज बाप आहे. मस्त आहे. आणि खेकडे बघा, पिशवी दुमडव ना थोडी. मजबूत आहे साईज. खेकडे बघा बाई. मजबूत साईज. ते गावातले ओळखीचे आहेत ते. ते दाखवले. एवढे खेकडे खेकडे बघा तिथे गावठी लागले, तिकडे. तुम्ही बसला तर दापा. तिथे. दीपक, हा ये लवकर, काठी घेऊन जा. पण तिथे मुंगा आहे का? काठीला गावते, काठीला. काय आलं नाही गाऊ? हा घेऊन गेले. काय तू गाईस 6:30 झाले, अंधार होत आलाय. तर म्हटलं घरी जाऊया, कारण की एकच मासा भेटला आणि त्या दुसऱ्या बरेच मासे भेटले आणि खेकडे भेटले. खेकडे 25 कुर्ली भेटल्या, आम्हाला फक्त एकच कुर्ली आणि एकच मासा भेटला.